धम्मपद हा भगवान बुद्धांच्या वचनांचा एक अद्भुत संग्रह आहे। हा ग्रंथ त्रिपिटकाच्या खुद्दक निकायचा भाग आहे। यामध्ये 26 वर्ग असून 423 गाथा आहेत। आपण धम्मपदाचा 13वा वर्ग म्हणजे लोक वग्गो ऐकूया। वर्ग 13 लोक वग्गो हीन धर्माचे सेवन करू नये, प्रमादाने वागू नये, मिथ्या दृष्टी ठेवू नये, प्रपंच वाढविणारा होऊ नये, जागे व्हावे, आळस करू नये, धर्माचे उत्तम आचरण करावे। धम्मचारी इहलोकी आणि परलोकी सुखाने झोपतो। धर्माचे उत्तम आचरण करावे, त्याचे वाईट आचरण करू नये। धर्माचे आचरण करणारा इहलोकी व परलोकी सुखाने झोपतो। ज्याप्रमाणे बुडबुड्याकडे पाहावे, जसे मृगजळाकडे पाहावे, त्यासारखे जो लोकाकडे जगाकडे नश्वर या दृष्टीने बघतो, त्याच्याकडे मृत्युराजा दृष्टी टाकीत नाही। या राजर्थाप्रमाणे चितारलेल्या ह्या लोकाला म्हणजे जगाला पहा। मूर्ख जेथे आसक्त होतात आणि ज्ञानी निसंग होतात, ज्याने पूर्वी आळस प्रमाद केला तरी नंतर तो आळस करीत नाही, तो ढगापासून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे या लोकाला प्रकाशित करतो। ज्याचे केलेले पापकर्म कुशल कर्माने झाकले जाते, तो ढगांपासून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे लोकाला म्हणजे जगाला प्रकाशित करतो। हा लोक आंधळा झाला आहे, येथे पाहणारे फार थोडे आहेत। जाळ्यातून मुक्त झालेल्या पक्षाप्रमाणे फार कमी लोक स्वर्गाला जातात। हंस सूर्यमार्गाने जातात, वृद्धीच्या बळाने योगी आकाशात संचार करतात। धीर पुरुष माराला त्याच्या सैन्यासह जिंकून या लोकापलीकडे जातात। ज्याने सत्य हा जो एकच धर्म त्याचे उल्लंघन केले, जो खोटे बोलतो, जो परलोकाच्या पलीकडे गेला आहे, म्हणजे जो परलोक मानित नाही, त्याला करू नये असे कोणतेच पाप नाही। कंजूष देवलोकाला जात नाहीत, मूर्ख दानाची प्रशंसा करीत नाहीत। दानाला अनुमोदन देणारा शहाणा माणूस त्या कुशल कर्माने परलोकी सुखी होतो। पृथ्वीच्या एक राज्यापेक्षा, स्वर्गाला जाण्यापेक्षा, सर्व लोकांच्या आधिपत्यापेक्षा श्रोतापत्ती फल श्रेष्ठ होय।